सातारा जिल्ह्यात कंत्राटदारांनी थकीत बिलांच्या प्रश्नावरून आक्रमक पवित्रा घेतलाय। राज्यभर सुमारे 96,000 कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याचा दावा करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास 7 एप्रिलपासून काम बंद आंदोलनाचा इशाराही यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलाय। नमस्कार, मी कॉन्ट्रॅक्टर अक्षय उमेश बांदल, समस्त महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ सातारा जिल्ह्यातर्फे आम्ही आज येथे कलेक्टर यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित जमलेलो आहोत। संपूर्ण महाराष्ट्रात कंत्राटदारांचे जवळजवळ 96,000 कोटीची देयके देणे आहेत, प्रलंबित आहे। तरी पण शासन जे काय निधी तुटपुंजा निधी वितरण करत आहे त्या निधीमध्ये जे आपल्या विभाग आहे सातारा सार्वजनिक बांधकाम त्यातले कार्यकारी अभियंता हे निधी वाटप करताना समसमान निधी वाटप करत नाही। काही ठराविक मक्तेदारांना निधी देताना दुजाभाव करून निधी देत आहेत। त्यासाठी आम्ही आता कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे। तरी आमची समस्त पत्रकारांतर्फे एवढीच मागणी आहे की आमचा हे आवाज सर्वांपर्यंत पोहोचावा, आम्हाला योग्य तो न्याय मिळावा हीच आमची विनंती। आज आम्ही सातारा जिल्हा कंत्राटदार महासंघातर्फे महाराष्ट्र शासनाने या मार्च एंडला फार 96,000 कोटी महाराष्ट्र सरकारची देणी असताना महाराष्ट्रात आम्हाला फक्त तुटपुंजा निधी सातारा जिल्ह्याला दिला आणि आमच्या सर्व गरीब कॉन्ट्रॅक्टरांच्या तोंडाला पानं पुसली। आज आम्हाला फार अपेक्षा होती की जास्तीत जास्त निधी येईल, पण काही निधी आला नाही आणि जो आला तुटपुंजा निधी आला त्यातही पैशाचं वाटप व्यवस्थित झालेलं नाही, कमी जास्त प्रमाणात झालेलं आहे। जे लहान कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना तर अजिबात पैसे मिळाले नाहीत आणि त्यामुळं काय झालं, आमच्या सगळ्यांचा अन्याय झालेला आहे आणि सर्व कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांचे कर्जबाजारी झालेले आहेत, पण त्यांची शासनाला काही दया येत नाही। त्यामुळे आम्ही आता सर्व कॉन्ट्रॅक्टर जिल्ह्यातले सर्व कॉन्ट्रॅक्टर आम्ही काम बंद आंदोलन पुकारत आहेत। आजपासून सर्व काम बंद करत आहे जिल्ह्यातले। त्यामुळे याची शासनाने दखल घेऊन आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंना सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधूंना निधी उपलब्ध करून द्यावा। जर निधी उपलब्ध करून दिला नाही तर पुढे येणाऱ्या काही दिवस आम्ही आमचं आंदोलन अधिक तीव्र करू आणि त्याचा शासनाला आमच्या फंड देण्याबद्दल आम्हाला शासनाला आमचा निर्णय घ्यावा लागेल ही अशी परिस्थिती आम्ही उभी करू। नमस्कार, आम्ही महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे आज जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन देण्यासाठी आलेलो। मार्च 2026 ला अंदाजे 1,00,000 कोटीपेक्षा जास्त देयक थकीत होती महाराष्ट्रात। त्यापैकी अद्यापही 96,000 कोटीची देयक थकीत आहेत। शासनाकडून एकदम तुटपुंजा निधी उपलब्ध होतो, तोही निधी उपलब्ध होताना 31 तारखेला शेवट 8 वाजता रात्री निधी येतो, 12 वाजेपर्यंत तो संपवायचा असतो। त्या सगळ्या घोळामध्ये काही अधिकारी स्वतःच्या मर्जीतल्या ठेकेदारांना पैसे देतात। ह्या सगळ्या गोंधळावर आवाज उठवण्यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे। याबाबत शासनाने दखल घ्यावी आणि शासनाला आमचा इशारा आहे की आम्ही पुढचा निधी लवकरात लवकर उपलब्ध न झाल्यास आम्ही आजपासून टप्प्याटप्प्यानं काम बंद आंदोलन करत आहोत।